हॅलो एव्हरीवन. आजचा जो मी एक व्हिडिओ बनवला आहे ते खास बनवला आहे तर मराठीचा जो पेपर आहे त्यामध्ये फायनल जे इन्स्ट्रक्शन असतात, ओके, ते कशा पेपर कसा लिहायचा आहे, म्हणजे हाऊ टू राईट पेपर, सिक्रेट टू स्कोअर गुड मार्क इन मराठीमध्ये जास्तीत जास्त मार्क तुम्ही कसे मिळू शकेल तुम्हाला, आणि गेट फुल मार्क्स ॲज पर बोर्ड पॅटर्न. जो पद्य विभाग आहे, जो खूप जणांना असं वाटतं की पद्य विभाग खूप हार्ड आहे, तर पद्य विभागाच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या कशा करायच्या, कशा पद्धतीने सोडवल्या तर त्या मार्क तुम्हाला आउट ऑफ तर मार्क भेटतील. ते आपण थोडंसं एक 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी सगळ्यांनी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पहिला आपण पाहूयात हाऊ टू राईट पेपर. जो तुमचा आता पहिला पेपर असतो मराठीचाच, हे लक्षात घ्या. तर मराठीचा जर पेपर जो पहिला असतो तो जर पेपर चांगला गेला तर तुमचे पुढचे पेपरही चांगले जाणार, हे लक्षात ठेवायचं आहे. तर त्यासाठी सगळ्या पूर्ण तयारीनिशी तुम्ही पेपरला जायचं आहे आणि सगळ्यांचा अभ्यास व्यवस्थित झालेला असेल, ओके. तर हे थोडंसं पॉझिटिव्ह विचार करून तुम्ही पेपरला जायचं आहे. तर आपण काही पॉईंट मी डिस्कस करते यामध्ये. हाऊ टू राईट पेपर कसा लिहायचा, तर हँडरायटिंग जे आपण म्हणतो, की काही मुलं म्हणतात की मॅम हँडरायटिंग मॅटर करती है क्या, तो यस, राइटिंग मॅटर करती है. मतलब क्या है की एक रीडेबल अशी हँडरायटिंग पाहिजे. तुमची हँडरायटिंग जी तुम्ही लिहिता आहे तर ते वाचनीय अशी तुमची हँडरायटिंग पाहिजे. नीट अँड क्लीन असे लेटर्स पाहिजे. जसं की तुम्ही लेटर्स लिहिता त्यामध्ये आणि वगैरे असे काही शब्द लिहिता, नावं लिहिता, तर ते थोडंसं वाचल्या कळलं पाहिजे की तुम्ही काय शब्द लिहिलेला आहे, ओके. नंतर प्रत्येक अक्षरामध्ये, शब्दामध्ये प्रॉपर अशी जागा ठेवा. आपण प्रॉपर स्पेसिंग असं म्हणू, तर असं जागा व्यवस्थित ठेवायची आहे. प्रॉपर स्पेसिंग ठेवला पाहिजे. असं चिटकून असं लिहू नका, ओके. मिनिमम कट अँड रफ. जर तुमचं काही चुकलं असेल लिहिताना तर कमीत कमी चुका करा, ओके. आणि चूक जरी झाली असेल, आता तुम्ही इथं शब्द लिहिलाय आणि तो शब्द चुकला आहे, तर तुम्ही असं फक्त खाट करा, त्याला असं करत बसू नका. ते पेपरमध्ये खूप बॅड इम्प्रेशन पडतं. तर त्यामुळे थोडंसं मिनिमम कट अँड रफ, तर कमीत कमी चुका करा आणि असं रफ जास्त करू नका. नो मल्टिपल कलर्स पेन, ओके. म्हणजे कलर वापरू नका. फक्त आपल्याला ब्ल्यू कलर हा पेपरमध्ये वापरायचा आहे, ओके. ब्ल्यू, ब्लॅक, रेड असे पेपरमध्ये कलर वापरायला अलाउड नाही, ओके. तर नो मल्टिपल कलर्स पेन, आपल्याला फक्त एकच ब्ल्यू पेनच वापरायचा आहे. आता जेव्हा तुम्ही आन्सर शीट लिहिता, आन्सर शीट जेव्हा तुमच्या समोर येते तर तुम्ही त्यामध्ये काय काय करणार आहे, तर प्रॉपर क्वेश्चन नंबर, ओके. जो क्वेश्चन नंबर आहे, जसं की क्वेश्चन नंबर तुमचा 1 आहे, ओके. तर प्रश्न पहिला, इथं तुम्ही समास आखणार, ओके. ऐसे दो, यहाँ पे भी एक मार्जिन रहेगी. तो प्रश्न पहिल्यातला अ, ओके. प्रश्न पहिल्यातलाच आ, असं व्यवस्थित लिहायचं आहे. प्रत्येक प्रश्न नवीन पानावर चालू करायचा आहे. प्रॉपर क्वेश्चन नंबर, जो क्वेश्चन का नंबर है वो प्रॉपर तरीके से आपको डालना जरूरी है. एक क्वेश्चन 1 पेज, जसं की एक पेजवर एकच क्वेश्चन. जर दुसरा पेज, आता पहिला प्रश्नातला अ आ ई इथं झाला तुमचा, तर इथं सोडून द्यायचं आहे आणि नंतर प्रश्न दुसरा हा दुसऱ्या पेजवर स्टार्ट करायचा आहे, जेणेकरून चेक करणाऱ्याला पण थोडंसं इझी होईल, ओके. आणि तो चेकही व्यवस्थित करू शकेल. यूज स्केल, ओके. तुम्हाला पट्टी यूज करायची आहे, ब्ल्यू पेन यूज करायचा आहे आणि पेन्सिल यूज करायची आहे. तर आपण रेषा वगैरे आखतो, जेव्हा मार्जिन वगैरे आखतो तेव्हा आपण पट्टी आणि पेन्सिलचा यूज करतो, आणि ब्ल्यू पेन, या तिन्ही गोष्टी आपल्यासोबत असणं आवश्यक आहे. स्केल, ब्ल्यू पेन आणि पेन्सिल. आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं झालं, अर्धाच प्रश्न संपला, ओके. तर ह्याचं उत्तर मागच्या पानावर आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला खाली छोट्या अक्षरात नेक्स्ट पेज असं लिहा. नाहीतर तो जो चेक करणारा आहे त्याला वाटेल तुम्ही एवढंच आन्सर लिहिलेला आहे, तो इथंच तुम्हाला मार्क देईल आणि त्याचा अर्धा आन्सर तुमच्या मागे असणार. तर हे होता कामा नये. इथं जर तुमचं अर्धा आन्सर इथं झालं तर त्याचं पुढचं अर्धा आन्सर दुसऱ्या पेजवर गेलं, तर थोडंसं खाली इथं तुम्हाला नेक्स्ट पेज म्हणून असं छोट्या अक्षरात लिहा, म्हणजे त्या चेक करणाऱ्याला कळेल की इथं अर्धा आन्सर आहे आणि नेक्स्ट पेजवर तुमचं अर्धा आन्सर आहे. प्रॉपर स्पेसिंग आणि गॅप, व्यवस्थित असं आन्सरमध्ये स्पेस द्यायचा आहे, व्यवस्थित गॅप असा असू द्या, म्हणजे पेपर दिसताना सुटसुटीत आणि
छान हा दिसतो. आणि आकृती पूर्ण करा असा जो भाग असतो समजा, तर त्यामध्ये तुम्ही पेन्सिलनं म्हणजे बॉक्स करू शकता किंवा पेननं. जसं की असं तुम्हाला इथं हे आहे आणि तुम्हाला अशा आकृत्या पूर्ण करायला सांगितलं तर इथे तुम्ही पेन्सिल किंवा पेनाने जरी केलं तरी चालतं. जसं पेपरमध्ये आहे, क्वेश्चनमध्ये आहे, तसंच सेम ॲन्सरमध्ये करा आणि इथं ॲन्सर लिहा. ॲन्सर शीटमध्ये करायचं आहे आणि इथं ॲन्सर असा लिहायचा आहे. तर पेपर अजून जास्त सुंदर दिसेल आणि चेक करणाऱ्याला पण अवघड जाणार नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला पेपरचं म्हणजे रायटिंग करायची आहे किंवा आन्सर शीटची जी आहे ते रायटिंग स्किल टिप थोडंसं म्हणजे लक्षात ठेवा. आता आपण बघू पद्य विभाग जो आहे मोस्ट ऑफ सगळ्यांना थोडासा हार्ड जातो की मॅम रसग्रहण आहे कसं करायचं आहे वगैरे. तर ते थोडंसं आपण पद्य विभाग पाहू. तर यामध्ये कसे मार्क जास्त भेटतील आपल्याला, तर पद्य विभाग आहे बघा, सॉरी हा गद्य विभाग आहे. आधी आपण पाहू यामध्ये काय आहे. तर पठित गद्य जो असतो, आपले सीन पॅसेज असतात पहा, 2 पॅसेज येतात तुम्हाला. तर त्यामध्ये मोस्टली ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतात आणि म्हणजे ते हॉट्सवाले आपण क्वेश्चन म्हणू, हायपर ऑर्डर थिंकिंग स्किल जसे की सोमतवाले प्रश्न. ओके, ते आपल्याला पद्य विभागात गद्य विभागात पठित गद्यमध्ये आपल्याला भेटेल. मग अनसीन पॅसेजमध्ये नॉर्मल क्वेश्चन असतात, पॅरेग्राफ बेस्ड की 4 मार्काचे असतात, ते तिथल्या तिथं शोधून लिहायचं. याच्यामध्ये म्हणजे हॉट्सवाले क्वेश्चन नसतात, सोमत वगैरे ह्याच्यामध्ये नसतो अनसीन पॅसेजमध्ये. नंतर तुमचा पद्य विभाग आला तर यामध्ये नॉर्मल प्रश्न असतात जे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असतात आणि ऑब्जेक्टिव्ह असे नॉर्मल प्रश्न आणि थोडंसं हाय ऑर्डर थिंकिंग आपण म्हणू ना हॉट्सवाले, जसे की काव्यसंग्रह आहे, काव्यसंग्रह आहे, रसग्रहण वगैरे आहे, असे काही प्रश्न असतात. आणि पठित जो पद्य आहे, ओके, जी तुमची पोयम असते आपल्या म्हणजे पुस्तकातली, तर 1 आउट ऑफ असं 2 अशा येतात तुम्हाला. तर ते थोडंसं करायचं आहे. नॉर्मल क्वेश्चन बेस्ड असते ते, म्हणजे ते रसग्रहणावर येते पहा. ओके, 2 मधून 1 पोयम तुम्हाला लिहावी लागते. नंतर आपलं स्थूल वाचनचा जो आहे विभाग 3रा, हा पण पूर्ण तुम्हाला सोमतासारखा असतो पहा. ओके, पॅसेजमध्ये हे क्वेश्चनचं आन्सर लिहावं लागतं. कमीत कमी 2 पॅसेज लिहा. तुम्हाला 4 असे स्थूल वाचन आहेत, त्यापैकी तुम्हाला 3 स्थूल वाचन करायचे आहेत. ओके, तिन्हीमधून तुम्हाला काही प्रश्न येतील. ओके, तर ते तुम्हाला 2 प्रश्न सॉल्व करायचे आहेत आणि 3-3 मार्कासाठी हा प्रश्न येतो तुम्हाला. आता असं स्थूल वाचन तुमचं एक 6 मार्काचं असतं. नंतर झाला आपला विभाग 4 जो आउट ऑफ मार्क इथं भेटू शकतात. तर त्यामध्ये ग्रामर आहे, वाक्य रूपांतर आणि वाक्यप्रकार, आणि सेमीसाठी आहे समास आणि शब्दसिद्धी. बाकी सगळं सेम आहे. ओके, वाक्यप्रचार सेम आहे, शब्दसिद्धी जो व्होकॅब्युलरी आपण म्हणू, समानार्थी विरुद्धार्थी, लेखन नियम आहे. ओके, लेखन विरामचिन्ह आहे. हे सगळं 16 मार्काचं ग्रामर आहे. इथं पण तुम्हाला आउट ऑफ मार्क भेटू शकतात. नंतर आला आपला विभाग 5 जो रायटिंग स्किलचा आपण म्हणू, उपयोजित लेखनचा. त्यामध्ये पत्रलेखन आणि सारांश लेखन आहे. तर दोन्हीपैकी आपल्याला एक फक्त लिहायचं आहे. तर मी म्हणेल की पत्रलेखन लिहा. त्यामध्ये मागणी आणि विनंती ह्या दोन्हीपैकी एक अटेम्प्ट करा. ओके, म्हणजे औपचारिक आणि अनौपचारिक आहे. तर मला असं वाटतं की फॉर्मल लेटर आपको अटेम्प्ट करना चाहिए. फिर जाहिरात आहे, बातमी आहे आणि कथा आहे. तर जाहिरात एक फिक्स करा. जाहिरात रायटिंगला वेळ पण कमी लागतो आणि मार्क पण भेटतात. तर बातमी आणि कथा यापैकी तुमची जो पण तयारी असेल, दोन्हीपैकी काही पण तुम्ही अटेम्प्ट करू शकता. नंतर आहे प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक. तर ये तीनों में से आपको एक लिखना होता है, तो आप कोई भी अटेम्प्ट कर सकते हो. प्रसंग पण आणि आत्मकथन पण जास्तीत जास्त लिहिता येतो. तर दोन्हीपैकी एक तुम्हाला अटेम्प्ट करायचं आहे. ओके, तर हे पूर्ण म्हणजे रायटिंग स्किलचं थोडंसं वेटेज जास्त आहे, तर हे थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. कुठं कुठं आपल्याला आउट ऑफ मार्क मिळू शकतात त्या गोष्टी सगळ्या तुम्हाला व्यवस्थित सॉल्व करायच्या आहेत. आता आला आपला पद्य विभाग, जे खूप जणांना अडचण येते की पद्य विभाग मॅम कसं करायचं, कसं लिहायचं. तर प्रश्न दुसरा 8 गुणांचा असतो आणि प्रश्न दुसऱ्यातलाच हा पण 8 गुणांचा, म्हणजे याला 16 मार्काचं वेटेज आहे पहा पूर्ण पद्य विभागाला. तर प्रश्न दुसरा, एक कविता असते, त्यावर तुम्हाला 4 प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक प्रश्न 2 गुणांचा असतो. ओके, दो असा प्रश्न असतो 2 गुणांचा. असे 8 मार्काचे प्रश्न येतात. त्यामध्ये कृती येईल, कोणते सांगा येईल, सरळ अर्थ लिहा येईल. ओके, किंवा काव्य सौंदर्य करा असं येईल. ओके, पहा इथं आहेत, चौकटी पूर्ण करा असा प्रश्न येऊ शकतो. शब्दांचा अर्थ जो पोयम के नीचे होता है ना, समानार्थी शब्द,
योग्य पर्याय निवडा आणि आकलन कृती म्हणजे त्या कवितेतून तुम्हाला काय समजलं ते आकलन कृती म्हणजे काव्य सौंदर्याची ॲक्टिव्हिटी येते. तर असा 8 गुणांचा हा प्रश्न येतो. प्रश्न दुसऱ्यातला अ. ओके. आता नेक्स्ट प्रश्न दुसऱ्यातला आ जो आहे तो तुम्हाला येतो रसग्रहणाचा प्रश्न. 2 कवितापैकी एका कवितेसंबंधी मुद्द्यावर आधारित कृती. टोटल तुमच्या कवितापैकी 3 कविता तुम्हाला येतात. ओके, वेगवेगळ्या, एकच कविता रिपीट येत नाही. ओके, तर 2 कवितापैकी तुम्हाला एक कवितेसंबंधी मुद्द्यावर आधारित कृती करावी लागते. तर यामध्ये फिक्स असतं कवी कवयित्रीचे नाव आणि विषय हे फिक्स असतं. ओके, इसको ऑप्शन नाही है. सरळ अर्थ पण फिक्स असतो. आणि इथं आहे पहा, कविता आवडली न आवडण्याची कारणे येऊ शकतं, कवितेमधून मिळणारा संदेश येऊ शकतो. ओके, आणि शब्दांचा अर्थ लिहा. 4 अर्थ म्हणजे 4 शब्द येतात ते तुम्हाला लिहावे लागतात. तर अशा प्रकारे ही मुद्द्यावर आधारित कृती येते. ओके, आता जितक्या मार्काचा प्रश्न असेल मराठीमध्ये, जसं की आपण पॉलिटिकल सायन्समध्ये वगैरे पाहतो, जितने पॉईंट म्हणजे जेवढे मार्क तेवढे पॉईंट. पण मराठीत कसं असतं, जितक्या मार्काचा प्रश्न तेवढे पॅरेग्राफ. ओके, एक पॅरेग्राफ 3 ओळींचा करा चालेल. ओके, सरळ अर्थ जो आहे, जो आपण म्हणतो ना कवितेचा अर्थ लिहा म्हणून एक प्रश्न येतो पहा 2 मार्काचा. तो कसा लिहायचा? पहिल्यांदा प्रस्तावना लिहायची की कवी कवयित्री कोण आहे आणि विषय काय आहे. ओके, हे झालं आपलं 2-3 लाईनमध्ये होऊन जातं. आणि बस त्या 2 ओळी असतात, त्याचा सरळ अर्थ लिहा. असं एक 6 ते 7 लाईनचा हा जो क्वेश्चन आहे त्याला पण तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. कधीही तुम्हाला सरळ अर्थ लिहायचा असेल कवितेचा तर प्रस्तावना करा, जो कवी कवयित्रीचं नाव लिहा आणि विषय लिहा किंवा मध्यवर्ती कल्पना लिहा आणि नंतर त्याचा ज्या 2 ओळी दिलेल्या आहेत त्याचा अर्थ लिहा. तर इथं पण तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळून जातील. तो ये भी कुछ हार्ड नहीं है, इसमें भी आपको हो सकता है. आता तुम्ही म्हणताल मॅम प्रस्तावनेत काय लिहायचं आहे? प्रस्तावनेत लिहा ना, कवितेचं नाव लिहा, कवी कवयित्रीचं नाव लिहा आणि थोडी त्या कविता तुम्हाला त्या कवितेविषयी काय समजलं ते थोडंसं लिहू शकता तुम्ही किंवा मध्यवर्ती कल्पना लिहा. ही झाली तुमची प्रस्तावना. ओके, आता काव्य सौंदर्य म्हणतात की काव्य सौंदर्य कसं लिहायचं जे 2 मार्कासाठी आहे. तर त्यालाही प्रस्तावना सेम याच गोष्टी प्रस्तावनेमध्ये येतील. मग त्या ओळीचा अर्थ पण लिहावा, जो भी आपको मतलब लाइन दिए है उसका मीनिंग लिखना है आपको. ओके, आणि ते तुम्ही तुमच्या शब्दात लिहा. असं नाही की डायजेस्टमधलं पाहून लिहा किंवा कवी जसं म्हणतोय तसंच लिहा. तुम्हाला जो त्या 2 ओळीचा अर्थ समजलाय ते तुम्ही लिहू शकता. फक्त लिहिताना काय शब्द टाकायचं माहिती आहे? तेथे कवीला आपल्याला असं सांगायचं आहे, येथे कवीला असं सांगायचं आहे, येथे कवीला असं म्हणायचं आहे, असं थोडंसं शब्द टाका. जेव्हा तुम्ही काव्य सौंदर्य लिहिता, प्रस्तावना लिहा, नाव लिहा, कवितेचं नाव लिहा, कवयित्रीचं नाव लिहा, मध्यवर्ती कल्पना लिहा आणि ज्या 2 ओळी दिलेल्या आहेत त्याचा अर्थ लिहा. पण असं लिहा की कवीला इथं या ओळीमध्ये असं सांगायचं आहे की. ओके, तो ह्याच्यानं कसं थोडंसं एक कविता थोडंसं तुम्ही जे काव्य सौंदर्य करत आहात तर ते थोडंसं भारदस्त वाटेल आणि आउट ऑफ मार्क इथं मिळू शकतात. आणि थोडंसं लेंथ पण वाढेल कारण तुमची प्रस्तावना जाईल 3-4 लाईनमध्ये आणि परत त्या 2 ओळींचा अर्थ जाईल 3-4 लाईनमध्ये. भरपूर झालं 2 मार्कासाठी 2 पॅरेग्राफ. तर अशा पद्धतीने जर तुम्ही पद्य विभाग केला तर तुम्हाला आउट ऑफ मार्कही मिळू शकतात. ओके, एक अर्धा 1 मार्क इकडे तिकडे होईल, नाहीतर आउट ऑफ 16 मार्क आपको पद्य विभाग में मिल सकते हैं. तर हे थोडंसं तुम्ही या बारीक सारीक गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा आणि अशा प्रकारे जर तुम्ही लिहिला पेपर तर खूपच छान आणि तिथं तुम्हाला पद्य विभागामध्ये पण मार्क छान भेटू शकतील. तर धन्यवाद.